पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। पुणे महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 33 शिवने खडकवासला धायरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या प्रभागातील आघाडीचे अधिकृत उमेदवार रश्मी घुले, अनिता इंगळे, सोपान काका चव्हाण आणि संदीप मते यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीत परिसरातील नागरिक, महिला, युवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून चौघांनाही प्रचंड मताने विजयी करा आणि प्रभागाला सर्वांगीण विकासाच्या दिशेने न्या असे आवाहन केले। रॅली दरम्यान शिवने, खडकवासला आणि धायरी भागातून मार्गक्रमण करत उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधला। पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा तसेच समाविष्ट गावांच्या विकासासारखा महत्त्वाच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याची ग्वाही उमेदवारांनी दिली। नागरिकांनीही आपल्या समस्या मांडत आघाडीच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा दर्शवला। रॅलीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 33 मध्ये राष्ट्रवादी आघाडीच्या तुतारीचा गजर होणार असल्याची खात्री कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शुक्राचार्य वांजळे, अतुल दांगड तसेच आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सर्वांनी एकजुटीने चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला। आपण या ठिकाणी करताय, सगळ्या ताईंचा या ठिकाणी उपस्थिती असणार आहे, काय सांगणार नाही काय? आता हा शेवटचा टप्पा आहे आपल्या प्रचाराचा। उद्यापासून आपल्या 5-5:30 नंतर आपल्या प्रचाराच्या तोफा आता थांबतील। तर छान वाटतंय की आज सुप्रियाताई आपल्याकडे ह्या पदयात्रेसाठी येत आहेत आणि रिस्पॉन्स तर तुम्ही पाहतायच। बाहेर गर्दी जी दिसतीये याही पेक्षा थोडं पुढे गेल्यावरती पूर्ण गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल। काही मतदारांना काय मतदारांना हेच आव्हान करेल, जर आम्ही चौघही काम करणारे असू आणि तुम्हाला आमची पार्श्वभूमी तुम्ही तपासली असेल, 20 वर्ष झालं आम्ही राजकारणासारख्या क्षेत्रात समाजकारण करतोय, त्यामुळं काम करणारे 4 जण आहोत आणि आमचं पॅनल इतकं मजबूत आहे, आम्ही एकीने प्रचार करतोय आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न केलेला आहे। आणि फक्त प्रचाराच्या दरम्यानच आम्ही लोकांच्या म्हणजे मतदारांच्या घरी जाणार नाहीये, तर त्यानंतरही निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांच्या कामं करून देण्यासाठी त्यांच्या घरोघरी जाणार आहोत। मतदारांना हेच आव्हान करेल, मतदार राजा आहे आणि 20 वर्ष त्यांनी मला पत्रात घेतलंय, तर याही पुढं त्यांनी मला पत्रात घ्यावं। निश्चितच उद्या प्रचाराची सांगता होते आणि आज आपण या ठिकाणी ही प्रचार रॅली काढलेली आहे। या प्रचार रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही अधिकृत उमेदवार आहोत। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे या विभागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे की ज्या आज या पदयात्रेमध्ये रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये अ गटातून असणारे आमच्या उमेदवार रश्मीताई रुपेशदादा घुले, ब गटातल्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आदरणीय अनिताताई इंगळे, क गटातून असणारे आमचे उमेदवार संदीप पाटील मते आणि ड गटातून असणारा मी सोपान उप काका चव्हाण, असे आम्ही एक चौघांचा असणारा हा पॅनल अत्यंत एकजुटीने, एक चिकाटीने आणि जिद्दीने आमच्या असणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, नातेवाईक हे फार मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 1-2 महिन्यापासून प्रचारात सहभागी आहेत। आज जर तसं पाहिलं तर या प्रभाग क्रमांक 33चा जो काही विकास करण्याचा आहे, या विकासाकरता आम्ही असणारे अनुभवी, मी माजी नगरसेवक महानगरपालिकेमध्ये काम केले, ताईंनी जिल्हा परिषदेमध्ये काम केले, यांनी रश्मीताईंनी ग्रामपंचायतमध्ये काम केले, त्याचप्रमाणे संदीप पाटील मते त्यांनी सुद्धा उपसरपंच म्हणून खडकवासल्याचं पद भूषवलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या लोकांनी आता प्रभागातील लोकांनी ठरवलंय की आपला जर विकास करायचा असेल तर अनुभवी लोकांच्या हातामध्ये या विकासाची चावी दिली पाहिजे। आणि एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। आम्ही आजपर्यंतही कोणत्याही विरोधी उमेदवाराच्या विरोधात कोणत्याही प्रकारची टीका केली नाही आणि या ठिकाणी फक्त आम्ही काय करणार आणि कशा पद्धतीचा विकास या प्रभागाचा करणार
याच दृष्टीने आम्ही सातत्यपूर्ण प्रचार करत आहोत आणि आमचा जो संपर्क आहे हा निवडणुकीपुरता नाही. अनिताताईंनी सांगितलं की गेल्या 20 वर्षापासून त्या सभासद असल्या तरी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने लोकांच्या संपर्कात आहे. आम्ही सातत्यपूर्ण संपर्कात आहेत. रश्मीताई तसेच आहेत. त्याचप्रमाणे संदीप पाटील सुद्धा निवडणुकीच्या सामोरं जातात म्हणून नाही, पण ते पण सदैव समाजकारणामध्ये असतात. आणि अशा परिस्थितीने काम करत असताना हो जो काही संपर्क आहे, आमची जी लोकांची मिसळण्याची पद्धत आहे आणि आम्ही जमिनीवर पाय ठेवून आहोत. प्रत्येक मतदाराचा प्रत्येक नागरिक हा आमच्यासाठी देव आहे आणि तशा पद्धतीने आम्ही त्यांच्याशी वर्तन करतो आणि तोच फायदा या ठिकाणी आम्हाला निश्चितपणाने होणार आहे. आणि निश्चितच की उद्याच्या 15 तारखेला प्रभाग क्रमांक 33 मधले सर्व मतदार हे असणाऱ्या गटातल्या असणाऱ्या आमच्या उमेदवार रश्मीताई रुपेशदादा घुले यांच्या समोरचा असणारा तुतारी वाजवणारा माणूस, अनिताताईंच्या समोरचा असणारं गटातला तुतारी वाजवणारा माणूस, गटातला असणारं संदीप पाटील मतेंचं तुतारी वाजवणारा माणूस आणि गटातलं माझं, हे 4 असणाऱ्या चिन्हाशिवाय दुसरं चिन्ह या नागरिकांना मतदारांना दिसणार नाही अशी अपेक्षा आहे. आणि मोठ्या संख्येने 15 तारखेला जो काही निर्णय घेणार आहेत, रामकृष्ण हरी, 15 जानेवारी, वाजवा तुतारी, आणि हा जो काय संदेश आहे तो एकमेकांना शेजारी पाजारी सुद्धा लोकांना मतदारांनीच दिलेला आहे. त्यामुळं 16 तारखेचा विजय हा पुणे शहरामध्ये एक ऐतिहासिक विजय असेल या समाविष्ट गावातला, एवढंच या ठिकाणी हनुमानांच्या समोर पांडुरंगाच्या समोर सांगतो आणि या मतदार राजाच्या विश्वासावर सांगतो. त्यांनी जो काय विश्वास टाकलाय, कार्यकर्त्यांनी जे काय कष्ट केलेत, आमच्या महिला भगिनींनी जे काय कष्ट केलेत, हे कष्ट अतिशय मोठे आहेत. त्याला निश्चितपणे चांगलं यश येईल. रामकृष्ण हरी. मोठ्या संख्येने नागरिकांनी 15 जानेवारीला घराच्या बाहेर पडावं. 7:30 ते 5:30 ही वेळ आहे. कोणाची वाट न पाहता आपलं असणारं हे पवित्र मठ, जे काही संविधानाने आपल्याला जो काय अधिकार दिलाय, तो मतदानाचा आपला एक चांगला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार त्या ठिकाणी वापरून आम्हाला मतदान करावं अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो. बाहेर बघा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही दुपारी पदयात्रा काढली खडकवासला, कोल्हेवाडी, शिवनगर या भागात. साधारणतः महिलांचा ओघ जास्त होता. महिला उत्स्फूर्तपणे आम्हाला पाठिंबा देत आहेत. अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये आम्हाला फुलं उधळून आमच्यावर वर्षाव झालेला आहे आणि तुम्हाला 15 तारखेला होणाऱ्या मतदानात हे मतपेटीत दिसून येईल. तुम्ही एक नवीन निर्णय घेतला होता, काय म्हटलं? माझ्या विचारांची लोक होती, मी त्या विचाराबरोबर गेलेलो आहे आणि निश्चित मतदार माझ्या पाठीशी उभा राहील. आता 15 तारखेला मतदान काय आव्हान या संपूर्ण प्रभागामधील मतदारांना मी आवाहन करेन, जी माणसं काम करणारी आहेत, ज्या माणसांच्या मागे जनता आहे, ज्या माणसांचे काम समाजासाठी काम करण्याची तयारी आहे आणि कुठलाही डाग या 4 माणसांवर नाहीये, त्या माणसांच्या पाठीमागे उभे राहून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून या 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा असं मी आवाहन करेन. मतदारांना जास्तीत जास्त आव्हान असं करेन, 15 जानेवारीला तुम्ही सर्वांनी तुतारी समोर बटन दाबून आम्हा 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा आणि मतदान करा. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. लोकांचं प्रेम, आशीर्वाद भरभरून जिथे जाईन तिथे आमचं चांगल्या प्रकारे फुलांचा वर्षा वगैरे खूप छान प्रकारे स्वागत करत होते. निकाल आता आमचाच, गुलाल आमचाच आहे, तुतारीचाच. आणि या मतदारसंघात तुतारीच वाजणार आहे. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.